आपल्या मोठ्या ताईंना आता जॉब लागला आहे, त्याच्यामुळं आपल्याला आता खर्च पाणीचं काय टेन्शन एका सरशी मिटूनच गेली. तुम्हाला सांगतो, आपली ताई शिकेल आहे इंग्लिश मिडियममधून, आणि ताईला जे आता तुम्ही बघताय जे ड्राफ्टिंगचं जे काम दिलेलं आहे ते टोटल मराठी मिडियममधून आहे. मग आता झालं का नाही बरं घोटाळा? ताई म्हणे, ए भाऊ चाल भाऊ घरी, मला नाही करायचा हा जॉब बी. मग काय जाता जाता भेटले आपले बबलू कुमार भेटले. घे भाऊ आणि भाऊ घे, काय व्हिडिओ घ्यायचे घे. आणि त्याच्यामध्ये जाताना पाहू राहिलं तर काय मिरवणुकीमध्ये नवरदेवाला घोड्यावर बसवायचं तर बाकीचीच पब्लिक घोड्यावर उभी राहून नाचू राहिली. बघा हे काकांनी देखील हातपार केली. त्याच्यामध्ये अपराजाच काही शंकराचं डमरू वाजू राहिलो. निघालो भाऊ पेपरचा आज शेवटचा दुसरा दिवस. चिकू भाऊंना पिकअप करायचं, चिकू दादांना घेतलं, आसोले भाऊंच्या कॅन्टीनला बसलो आणि लगेच निघालो आपल्या कॉलेजकडे रवाना. आणि कॉलेजमध्ये गेले सर लोकांचं चाललं, आता परवा फेअरवेल वगैरे अरेंज करायचं आहे, आम्हाला कोटेशन द्या. मग काय आपले चिकू भाऊ दमदार, सगळे खंबीर. बसलो भाऊ कोटेशन लिहायला. चिकू दादांनी रपसाप कोटेशन दिलं, सरांना केलं मोकळं. आम्ही निघालो लगेच पेपरवरून आलो आणि पोरं म्हणून राहिली हे चुकलं ते चुकलं. अरे त्यांना म्हटलं, अरे आपल्याला धंदा करायचा आहे, पेपर डिग्रीमध्ये काय लिहिले. मग काय शेवटी निघालो आपल्या घरी, रवाना व्हायला निघालो. आपले चंदन भाऊ पटेल गाडी चालवत असत, निघालो भाऊ. मग काय या चिकू दादा बघा, चष्मा बिष्मा एकदम ऐटीत राहते आपली चिकू दादा. शेवटी जाता दरवेळीप्रमाणे आपल्या ओमदादांना बस स्टँडच्या बाहेरच सोडला आम्ही. आणि ओमदादांचा काहीतरी विषय चालू आहे, तेवढ्यामध्ये कमेंट करा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.